अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की वसंत पंचमीच्या दिवशीच म्हणजे सरस्वती पूजन आपण करणार आहोत। तर त्यासाठी बरेचसे लोक आता व्रत करणार आहे, पूजा पाठ करणार आहे। त्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल की या दिवशी नक्की अन्न कुठलं करायचं, म्हणजे अन्न कुठलं अन्न आपण खायचं, किंवा देवीला जर का नैवेद्य दाखवायचं असेल तर कुठला आपण नैवेद्य असा देवीला दाखवू शकतो। कारण सरस्वती मातेला जसं तुम्हाला माहिती आहे पिवळा रंग प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचे कुठलेही पदार्थ देवीला दाखवू शकता। त्यातल्या त्यात काही मोजके पदार्थ आहे ज्याचं महत्त्व ह्या दिवशीसाठी आहे, त्यामुळे त्यातला कुठलाही एक पदार्थ तुम्ही ह्या दिवशी केला तर नक्कीच तुमच्या पूजेला खूप छान फळ मिळेल आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या पुढच्या गोष्टी नक्कीच चांगल्या रीतीने पार पाडू शकता। तर याच्या आधी मला एकच गोष्ट फक्त बोलायची होती। आजचा जो व्हिडिओ आहे तो जास्ती मोठा नाही होणार आहे, कारण थोडासाच तुम्हाला मी त्यामध्ये गोष्टी सांगणार आहे की कुठले कुठले पदार्थ आहेत जे सरस्वती मातेला प्रिय आहे आणि त्या दिवशीचं त्याचं महत्त्व आहे। तर त्याआधी मला फक्त एकच गोष्ट सांगायची होती की मला एका ताईची कमेंट आली होती की तुम्ही कुठलीही गोष्ट व्हिडिओमध्ये सांगताय तर सगळी तुम्ही वाचूनच सांगताय, तर वाचूनच सांगत असाल तर आम्ही स्वतःच वाचून घेऊ आणि मग करू। माझी काहीही हरकत नाहीये जर का तुम्ही असं करणार असाल तर। मी तुम्हाला सांगते तुम्ही वाचलं तरी तुम्ही ती लोकांपर्यंत शेअर करू शकता। आणि त्याचबरोबर मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की कोणीही असू द्या ह्या प्लॅटफॉर्मवर कोणीही तुम्हाला कुठलीही माहिती सांगत असेल तर ते वाचल्याशिवाय किंवा कुठं तरी त्याची माहिती शोधून काढल्याशिवाय ती भेटत नाही। आपल्याला रात्रीतनं किंवा असं अचानक कुठली गोष्ट कळत नाही। कुठल्याही गोष्टी समजून घेण्यासाठी थोडासा रिसर्च करावा लागतो, थोड्याशा गोष्टी वाचून घ्याव्या लागतात, थोड्याशा गोष्टी इकडून तिकडून शोधून त्या बरोबर आहेत की नाही ह्या आपण शोधून काढतो, रिसर्च करतो, तडफाळ याच्याने बघतो। तर मी तुम्हाला सांगते, मला जर का तुमच्याशी कुठली गोष्ट शेअर करायची असेल तर मी सगळं माझ्या ह्या वहीमध्ये लिहून काढते आणि त्याचबरोबर ते पाठांतरही करते। पाठांतर करण्याचा अर्थ म्हणजे मी त्या गोष्टी समजून घेते, कारण मला माहिती आहे की कुठली गोष्ट बरोबर आहे आणि कुठली गोष्ट चुकीची आहे। चुकीची आहे म्हणजे मी ते म्हणू शकत नाही, पण मला तुमच्यापर्यंत व्यवस्थित माहितीही द्यायची आहे, पूर्णपणे माहिती द्यायची आहे। त्यामुळे मी कुठलीही गोष्ट जी आहे ती माझ्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेते आणि त्यानुसार तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगते। तर जरी मी कुठली गोष्ट सांगताना खाली बघत असेल तर मी कुठल्याही गोष्टी वाचून नाही, मी माझ्या वहीमध्ये ती गोष्ट लिहून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते। तर तुम्हाला जर का त्यातनं कुठले खंत वाटत असेल किंवा कुठला प्रॉब्लेम वाटत असेल तर नक्कीच मला तुम्ही विचारू शकता। आणि धन्यवाद तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण ज्या लोकांना हा प्रश्न पडत असेल ते नक्कीच म्हणजे त्या गोष्टीतनं फ्री होतील। तर बघा आता ह्या गोष्टी, आता जेवढे कुठले व्हिडिओज मी बनवते तुम्हाला सांगते ह्यावर सगळ्या गोष्टी त्या लिहिल्या जातात आणि त्यानुसार ते व्हिडिओज बनवले जातात, कारण त्यामध्ये ती माहिती तेवढी रिसर्च आणि तेवढ्या गोष्टी केल्या जातात। त्याचबरोबर कुठली गोष्ट बरोबर आहे चूक आहे ह्या गोष्टी सुद्धा बघाव्या लागतात आणि त्यानंतरच तुम्हाला ती गोष्ट सांगावी लागते। तर असं नाहीये की मी खूप ज्ञानी आहे किंवा मला खूप गोष्टी आधीपासूनच माहिती आहे म्हणून मी सांगतेय, आणि त्याचबरोबर माझा असा कुठलाच हेतू नाहीये की मी अंधश्रद्धा पसरवतेय किंवा मला चुकीची माहिती द्यायची आहे। त्यामुळे मी सर्वांना सांगते, ज्यांना कोणाला हा प्रश्न पडला असेल त्यांना मी हे नक्कीच सांगेल की कुठलीही गोष्ट जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो, कुठल्याही चॅनलवर तुम्ही जा, कोणतंही चॅनल तुम्ही बघा, तिथे जी कुठली माहिती मिळते तिथे आधी त्या गोष्टीबद्दलचं रिसर्च केलं जातं आणि त्यानंतर ती गोष्ट सांगितली जाते। आणि मी असं बघा, मी आता हे फक्त माझ्या रीतीने नाही सांगत आहे, जे कोणी असेल, जे कोणी सांगत असेल तर कसं होतं ना, एक गोष्ट असती, एक वेळ असती, जो माणूस तोपर्यंत, म्हणजे मी हे स्पष्टच बोलेल की एखादा व्यक्ती जर खूप मोठा झालेला असेल आणि खूप आधीपासून तुम्ही त्याला बघत असाल आणि त्यांनी ती गोष्ट केली ना, तुम्हाला ती चुकीची वाटणार नाही। आणि त्याचबरोबर समजा कोणी नवीन व्यक्ती आहे, जर तो अशी कुठली गोष्ट करतोय तर नक्कीच तुम्हाला ती चुकीची वाटेल, कारण तो व्यक्ती नवीन आहे आणि त्या गोष्टी आहे। तर मी तुम्हाला सांगते, व्यक्ती नवीन असू द्या, कारण तो तुमच्यासाठी आहे। मला ज्या गोष्टीची आवड आहे, मला ज्या गोष्टीची माहिती आहे, मला असं वाटतं की माझ्या घरात एवढे सण-सूद, वर्षभरात सण-सूद साजरे होतात आणि त्याचबरोबर त्याची माहिती मला आतापर्यंत, माझ्या लग्नाला 10-12 वर्ष झालेले आहेत, त्यामुळे मला माहिती आहे की मला आता जी कुठली माहिती झालेली आहे त्यानुसार ज्या कुठले सण साजरे करतो त्यामुळे त्यानुसार त्या एक्सपिरियन्सनुसार मी तुमच्याशी ह्या गोष्टी शेअर करते।
तर नक्कीच आवडत असतील तर तुम्ही बघत जा. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी नाही बघितलं तरीही चालेल, काहीही हरकत नाही. वाटलंच तर बघू शकता, नाही जरी वाटलं तरी काहीही हरकत नाही. तर चला आपण आजच्या व्हिडिओला कंटिन्यू करूया. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे तांदळाची खिचडी. आता तुम्ही म्हणत असाल की सण आहे हा साजरा करतात, मोठ्या रीतीने साजरा करतात, मग तांदळाची खिचडी कशी काय? तर तांदळाची आणि हरभऱ्याची डाळ टाकून किंवा मुगाची किंवा तुरीची डाळ टाकून खिचडी केली जाते. त्याला तुपाचा जो आपण म्हणतो तडका, फोडणी दिली जाते आणि त्यानुसार ती खिचडी सुद्धा देवी मातेला प्रसाद म्हणून त्या दिवशी केली जाते. कारण पिवळं अन्न सुद्धा या दिवशी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल वरण भात चालू शकेल, काहीही हरकत नाही, कारण वरण पिवळं असतं. फोडणीचं करू नका कारण ते लाल होईल. फोडणी हिरव्या तिखटाची दिली तर पिवळंच राहील, पण शक्यतो पिवळं अन्नच ठेवा. त्यामुळे आपल्याला पूर्ण भात पांढरा होईल म्हणून पूर्णच आपल्याला अन्न पिवळं करायचंय म्हणून आपण खिचडी ही आहे. बऱ्याचशा प्रांतात खिचडी हा नैवेद्य केला जातो. आता तुम्हाला माहितीये आषाढ महिन्यात आपण देवीला जेव्हा नैवेद्य करतो त्यावेळेस सुद्धा खिचडी केली जाते. तर तशाच हिशोबाने कधी कधी असतं ना की कधी कधी देवीला हा नैवेद्य सुद्धा चालतो. असं काही नाहीये की खिचडी कसं आपण नैवेद्याला करायची. त्यामुळे हा जो कोणाला प्रश्न पडला असेल त्यांना नक्कीच याची माहिती मिळाली असेल. त्यानंतर दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे भजे. तुम्हाला माहिती आहे आपण भजी करतो. भजी म्हणजे कसे असतात, थोडेसे पिवळ्या रंगाचे असतात. त्यात तुम्हाला लाल तिखट नाही टाकायचं, तुम्हाला फक्त हिरवं तिखट टाकून भजी करायची आहे. भजी सुद्धा कांद्याची, कोबीची, कांद्याची, गिलक्याची, बटाट्याची, ज्या कुठल्या भाज्या या वसंत ऋतूमध्ये जास्ती करून आपल्याला मिळतात त्या भाज्यांच्या भज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. कारण जसं वसंत ऋतू आहे म्हणजे झाडांची उत्पत्ती होती आणि त्याचबरोबर आपल्याला वेगळे वेगळे फळभाज्या सुद्धा या दिवशी मिळतात. त्यामुळे त्यानुसार तुम्हाला ती गोष्ट करायची आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाची कुठलीही मिठाई, त्यामध्ये कलाकंद असू द्या, त्यामध्ये कुठलंही वडी असू द्या, बर्फी असू द्या, तर ती सुद्धा पिवळ्या रंगाची असली तरीही चालेल. त्यानंतर केशरी भात. केशरी भाताला सुद्धा खूप महत्व आहे. केशरी भात, पिवळा भात, गोड भात जो असतो त्या भाताला सुद्धा खूप छान महत्व आहे. तर हा भात सुद्धा करू शकता. तुम्हाला वाटलं खिचडी नाही करायची आहे तर तुम्ही केशरी भात केला तरीही चालेल. त्यानंतर आहे बुंदीचे लाडू. बुंदीचे लाडू तुम्हाला माहिती आहे पिवळ्या रंगाची बुंदी असते. तर बुंदीच्या लाडूचा नैवेद्य जरी तुम्ही सरस्वती मातेला दाखवला तरी सुद्धा तो चालण्यासारखा आहे. त्याचा नैवेद्य सुद्धा तुम्ही देवीला दाखवू शकता. त्यामध्ये पिवळी बुंदी वापरा, लाल किंवा नारंगी बुंदी वापरू नका. त्याचनंतर शेवटचा जो पदार्थ आहे तो म्हणजे नारळाची बर्फी. नारळाची बर्फी, आता तुम्ही म्हणाल नारळ म्हणजे पांढरं झालं, पण आपल्याला इथे रंग वापरून किंवा केसर वापरून आपल्याला इथे नारळाची बर्फी करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला नारळाची बर्फीला केशरी रंग आणायचा आहे किंवा पिवळा फूड कलर जो मिळतो तो फूड कलर तुम्हाला आणायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला ती गोष्ट करायची आहे. तर ह्या रीतीने तुम्ही ह्या ज्या 5-6 गोष्टी आहे म्हणजे खिचडी, पिवळ्या रंगाची मिठाई, भजे, केसरी भात आणि त्याचबरोबर बुंदीचे लाडू किंवा नारळवडी, या गोष्टी तुम्ही तुमच्या नैवेद्यासाठी, देवीच्या नैवेद्यासाठी वापरू शकता, तुम्ही करू शकता आणि नैवेद्य किंवा भोग लावू शकता. तर ह्यानुसार आपण आपला आजचा व्हिडिओ संपवूया. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की कमेंटची फार खंत पडते, कमेंट फारच कमी येत आहेत. तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याबरोबर, बरंही लाईक केलं नसेल तर कमेंट करून श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त असं म्हणून कमेंट नक्कीच करा. भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.